असं म्हणतात की मैत्रीत कुणी राजकारण आणू नये, परंतु राजकारणात मात्र मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकले, पाहिले आणि अनुभवले आहेत. सध्या महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीची धामधूम सुरू आहे. विधान परिषदेच्या या 17 जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या वाट्याला आल्यात आणि त्यापैकी एका जागेवर सध्या चांगलीची चर्चा आहे. ती त्या एका जागेची आहे, कारण त्या एका जागेसाठी तब्बल 2 उमेदवारांनी, एकाच पक्षाच्या 2 उमेदवारांनी जो आहे अर्ज भरला होता. त्यातला एक अर्ज काल अखेर चर्चेनंतर माघार त्यामधून घेण्यात आली. पुण्याच्या जागेवरून इतकी चर्चा का झाली? पक्षाची पसंती सुनील टिंगरे यांना असताना मैत्रीसाठी पार्थ पवार यांनी विक्रम काकडे यांचाच शब्द का दिला आणि त्यांना उमेदवारी का दिली, या संपूर्ण विषयावर चर्चा करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी विक्रम संजय काकडे आणि पार्थ अजित पवार या दोघांची मैत्रीचे किस्से महाराष्ट्रासाठी नवीन नाहीत. दोघे जुने मित्र असल्याचं सुद्धा आपल्याला माहिती आहे. विक्रम काकडेंचे वडील संजय काकडे हे 2019च्या वेळेस राज्यसभेचे भारतीय जनता पक्षाकडनं खासदार होते. त्यांचे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळींसोबत, आमदार खासदारांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. आणि 19ला जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक झाली पुण्याची, त्यावेळी सुद्धा तिथे ते अनेक नगरसेवकांसाठी किंग मेकर ठरण्यात आले होते, किंग मेकर ठरले होते. त्यांचे सुपुत्र असलेले विक्रम काकडे जे स्टेट आणि नॅशनल शूटिंगचे चॅम्पियन राहिलेत, ते पार्थ पवारांचे मित्र म्हणून ओळखले जातात. विक्रम काकडे कन्स्ट्रक्शनचे ते मालक आहेत, तिथे ते काम करतात. त्यांचं सुद्धा राजकारणामध्ये वडिलांमुळे चांगलंच वजन होतं. परंतु जेव्हा ते मूळचे म्हणजे आता ते भाजपमध्ये असल्यामुळे राष्ट्रवादीतून जेव्हा त्यांच्या नावाची चर्चा ही आत्ता नाही तर यापूर्वीच्या जेव्हा विधान परिषदेच्या ज्या जागा निवडणुकी जी झाली होती त्यामध्ये जेव्हा आली होती, झिशान सिद्दीकीच्या नावांच्या वेळी सुद्धा याच नावाची चर्चा आली. 1-2 वेळा नाही तर तब्बल 3 वेळा पार्थ पवारांनी त्यांचं नाव पुढे लावून धरलं आणि शेवटी 3ऱ्या प्रयत्नात त्यांना यश आलं. सर्वात आधी पार्थ पवारांनी त्यांच्या नावाची चर्चा झाली ती म्हणजे सध्या झिशान सिद्दीकी ज्या जागेवर निवडून गेलेत त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादीकडनं जवळपास 4 नावांची चर्चा सुरू होती. झिशान सिद्दीकी यांच्या नावावर नंतर शिक्कामोर्तब झालं, कारण पक्षातील वरिष्ठ मंडळींनी सुद्धा झिशान सिद्दीकी यांच्या नावावर होकार जो आहे तो दर्शवला होता. परंतु तेव्हा सुद्धा पार्थ पवारांचा आग्रह विक्रम काकडे यांच्याच नावासाठी होता. त्यावेळी सुद्धा झिशान सिद्दीकी, विक्रम काकडे, सुरेश बिरादार यांच्यासोबत आधी अमोल मिटकरी अशी विविध नावं चर्चेत होती. परंतु आपल्या मित्राला आमदारकी करण्यासाठी पार्थ पवारांनी त्यांचं नाव पहिल्यांदा लावून धरलं. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा चर्चा झाली ती म्हणजे इद्रिस नाईकवाडी यांना राजीनामा मागितल्याचा. ते आमदार आहेत, त्यांच्या जागी इद्रिस नाईकवाडी यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी विक्रम काकडेंना आमदार करण्यात यावं असा सुद्धा प्रयत्न झाला. इद्रिस नाईकवाडी आहेत त्यांना अजित पवारांनी अल्पसंख्याक समाजातनं प्रतिनिधित्व ते करतात म्हणून त्यांना आमदार करण्यात आलं होतं आणि त्यांच्या आमदारकीचा वेळ बाकी असताना, कालावधी बाकी असतानाच त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी विक्रम काकडेंना आमदार करावं असा जो प्रयत्न होता तो काही जणांकडनं करण्यात आला. अशा सुद्धा बातम्या गेल्या काही दिवसात आपण पाहिल्या, अनुभवल्या आहेत, वाचलेल्या आहेत. या बातम्यांचाच एक म्हणजे अंदाज असा सांगितला आला की पार्थ पवारांचा असा आग्रह होता की इद्रिस नाईकवाडी यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागेवर विक्रम काकडे यांची आमदार म्हणून नियुक्ती व्हावी. या दोन्ही प्रयत्न त्यांना ज्यावेळी अयशस्वी ठरले त्यावेळी मात्र आता जी स्थानिक स्वराज्य संस्थेची पुण्याची जागा आहे, जिथून आधी अरुण काका जगताप जे आहेत ते आमदार होते आणि आता यावेळी पुण्यातून सुनील टिंगरे हे इच्छुक मानले गेले होते आणि त्यांचंच जे आमदारकीचं नाव जे आहे ते फायनल होतं असं मानलं गेलं होतं. त्याच जागेवरून, पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून पुन्हा एकदा बऱ्याच चर्चा झाल्या आणि विक्रम काकडे यांचं नाव जे आहे ते ऐनवेळी जाहीर करण्यात आलं. विक्रम काकडे यांनी जेव्हा त्यांचं नाव जेव्हा आलं तेव्हा सुनील टिंगरे यांनी सुद्धा राष्ट्रवादीकडनंच म्हणजे अपक्ष म्हणून त्यांनी तिथे अर्ज भरलेला होता आणि आपल्यालाच न्याय मिळेल, पक्षाकडनं न्याय मिळेल अशी भूमिका त्यांनी सुरुवातीला घेतली होती. परंतु नंतर पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी आपला अर्ज माघार जो आहे तो घेतलेला होता आणि आता राष्ट्रवादीकडनं पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी विक्रम संजय काकडे हेच अधिकृत उमेदवार असणार आहेत. पार्थच्या स्वार्थापोटी आपण केवळ आणि केवळ मित्राला त्यांनी आमदार केलं असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पार्थ पवारांचा राष्ट्रवादी पक्षात वाढलेला हस्तक्षेप आणि त्यांच्यावर असलेली नाराजी बघता
या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पुन्हा एकदा चर्चेला येत आहेत. एकछत्री अंमल जो आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये केवळ आणि केवळ पार्थ पवारांचा सुरू आहे का? पार्थ पवारांच्या या निर्णयाचा फटका जो आहे तो राष्ट्रवादी पक्षाला येणाऱ्या काळात बसेल का? या संपूर्ण प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.